प्रथम लाल सलाम आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस. मी आपलं अहिल्यानगर जिल्ह्यातून हिरविरा माझं छोटंसं गाव आहे. ते म्हणजे एकदम दोन मागे जे महिला पुढे सारखा मागे महिला आलेले त्यांना बसू द्या. मागच्या महिलांनी जे उभा पुढे जाणार आहे कमी पुढे सगळ्या महिलांनी पुढे या. मागे जे उभा आहेत महिला त्यांनी पुढे जाणारी कमी पुढे तालुका अकोले आणि गाव माझं म्हणजे हिरविरा आहे. अकोला तालुक्यामध्ये अगदी खेडे गाव आहे, म्हणजे दुर्गम भागातलं गाव आहे तिथं. आणि माझं फक्त 7वी शिक्षण झालेलं आहे. आम्ही बालवाडीमध्ये काम करतो तर 100 रुपये महिना होता आम्हाला, तेव्हा काम करत आलो. आम्हाला अशी अट लावली होती का तुम्ही 8वी पास झाला तर तुम्हाला अंगणवाडीची जागा देऊ. तर आम्हाला एक कृती समितीने काय केलं, 2 महिने ते आपलं हे लावलं, ते लावला. आम्हाला 8वीची परीक्षा द्यायला लावली. तिथून पुढे आम्ही अंगणवाडीला लागलो तर तेव्हा फक्त 300 रुपये पगार होता. लागलो तेव्हा आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला थोडा पगार वाढत गेला. पण आता असं म्हणणं आहे आम्ही कमी शिकलेला बाहेर ते आम्हाला काही हे जमत नाही. ते जास्त फोटो घेता येत नाही, घेतला तर तो कॅप्चर होत नाही. आम्हाला हे सेविकेची मदत पाहिजे, त्या सेविकेची मदत पाहिजे. ते त्यांना स्वतःच काम होत नाही तर आम्हाला किती मदत करणार ते. तर आम्हाला हे नको आहे आणि TSR पण नको आहे. आम्हाला फक्त रजिस्टर आपलं तुम्हाला ऑनलाईनचं काम पाहिजे तर रजिस्टर नको आहे किंवा मग तुम्ही 2 कामं मागताय. आम्हाला फक्त रजिस्टरवरच काम दिलं पाहिजे. आम्ही तोपर्यंत तरी आम्हाला हे अजिबात नको आहे. आणि नुसतं प्रोत्साहन बघता नुसतं ते म्हणतात देऊ पण देत नाही. सगळ्यांना द्यायचं तर सगळ्यांना द्या तर कुणाला देऊ नका एवढे बोलते आणि थांबते.